हे गाइस वेलकम टू बॅक आणि ठाण्यामध्ये व्लॉग्स. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर गेले 2-3 दिवस झाला आपला ब्लॉग पडत नाही, कारण की त्याच्यामागे थोडंसं रिझन आहे. आपल्याला थोडंसं काम वगैरे होतं, त्याच्यामुळे आपला काही ब्लॉग वगैरे पडतच नाही. आता विषय असा झाला आहे म्हणजेच की आपला टाईम टेबल लई चेंज झाला, म्हणजे लई चेंज झाला आहे. रात्री 3-4ला झोपणं म्हणजे 2-3ला झोपणं, सकाळी डायरेक्ट 12-1 वाजता उठणं होते, कारण की आपल्याला आता सध्याला काही काम वगैरे नाही. पहिलं शाळा वगैरे होते, म्हणजेच की टाईम टेबल होते, आपण उठायचं, झोपायचं, खायचं प्यायचं. परंतु आता काही टाईम टेबल वगैरे नाही. आज समजा मी 12:30 वाजता उठले, कारण की काहीच काम नाही आपल्याला त्याच्यामुळे. तर उठले वगैरे आणि आंघोळ वगैरे केले, फ्रेश वगैरे झालो आपण सर्व काही. आता वाजते 4 या 5. आता 4 या 5 वाजतात. म्हणले की आता तर ब्लॉगला सुरुवात करा, कारण की 2-3 दिवस झाला आपण ब्लॉग टाकत होतं. तर मला स्वतःला कसं की म्हणजे अलगच फील होत होतं की मी ब्लॉग टाकत नाही, हे करत नाही, ते करत नाही. त्याच्यामुळे ब्लॉग टाकावंच लागतंच नाही. माझा ब्लॉग पडला ना तर मला रात्रचा झोप पण येत नाही, कारण ले काही टेन्शन येतं की आज ब्लॉग नाही पडला तर कसं होणार काय नाही. आणि माझं तर इंस्टाला असं पेज आहे की इंस्टाचं यूट्यूबचं पण दोघांचं पण असंच राहतं की ब्लॉग जर 1-2 दिवस गॅप असला की मग व्ह्यूज जात नाहीत आणि मायनसमध्ये दोन्ही पण आयडिया जातात. ह्याच्यामुळे आपल्याला दररोज पोस्ट करावं लागते. 2 दिवस झाला आपण ब्लॉग टाकत नाही, त्याच्यामागे रिझन आहे, ते जाऊ द्या. आता आपण तर फ्रेश वगैरे झालो आहे. आता मी म्हणतोय की चला जाऊ बाहेर तर काही जाऊ वाटत नाही, कारण की ऊन लय आहे ह्याच्यामुळे. आणि ऊन म्हणजेच की एवढं आहे ना गाईस की काय सांगू तुम्हाला, लय ऊन आहे. इथं बघा पत्राला बसलोय इथे वरती खालतीच आपलं. तर ह्याच्यामध्ये एवढं धकतंय, तर विचार करा बाहेर गेल्यास किती गरमी होत असेल. तरी पण काय नाही. आणि आता 4:30 वाजताच वाटतं, आणि अर्धा तास बसू आणि मग जाऊ आपण बाहेर ग्राउंडवरती. तर ग्राउंडवरती वगैरे येऊन आपल्याला तर खूपच वेळ झाला आहे. आणि आपण ग्राउंडवरती तर आज सध्याला एकटेच आहे, कारण की आज आपला मित्र वगैरे कोणी आलं नाही. आता होतोय अंधार, आणि थोडा वेळ वगैरे आपण बसूया आणि मग नंतर जाऊ घराकडे तर नाही, घराकडे जाऊ आणि आता वाजते समजा 6:30 किंवा 7, आणि एखादी तास बाहेर राहू आणि मग जाऊ घराकडे. आता बघू आपला कोणता फ्रेंड वगैरे येतो का नाही. आपण खूप वेळ होतो ग्राउंडवरती आणि अंधार पण पडलता, त्याच्यामुळे आपण आलोय आता घरी वगैरे आलोय. आता बघू काय काम आहे का काम करू, नाहीतर मग आपल्या फ्रेंड शुभम सोबत बसू. तर मला तर लागले भूक, आपण जेवण वगैरे करून घेऊ आणि मग नंतर जाऊन बसू. काम तर वगैरे मला तर वाटते काही नाही. जेवण झाल्याच्या नंतर तिथे जाऊन शुभम सोबत आपल्याला घरचं काम आहे, घरचं काही सामान आणायचं आहे. तर सर्वात पहिलं तर तेवढं सामान वगैरे आणून देऊ. सामान वगैरे आणून दिल्याच्या नंतर मग आपण फ्री झाल्याच्या नंतर मग जाऊन बसू. आता तर थोडं घरचं काम करूया वगैरे. काम करून आता आले आपण शुभम पाशी. आता आपण बोलत वगैरे बसलोय. घरचं वगैरे पण काम करावं लागते. काम वगैरे तर घरचं झालंय. आता तर आपण बसलोय. आणि आता किती वाजतात? 8:30 दरम्यान. 8:30च्या दरम्यान आता टाईम होतोय. आणि एखादी अर्धा तास बसू आणि मग नंतर घरी जाऊ, जेवण वगैरे करू, आपल्या एडिटिंगला वगैरे बसू. आता गप्पा मारत बसू. चालते. रिझल्टचं टेन्शन घ्यायचे आता, आहे का नाही. वगैरे झाले. आता आपण जातोय घरी जेवायला. जेवण करून बसणं झालं तर बसू, नाहीतर झोपू. आता 11:12. आताच मम्मी पप्पाचा फोन आलता की आपल्याला जायचं 10 तारखेला, ते पण पुण्याला. आताच मम्मी पप्पाचा फोन आलता, मम्मी पप्पाला बोललोय. आता आपण जाणार आहे 10 तारखेला. आणि आपल्याकडे आहे 10 दिवस आपण इथे राहू आणि मग नंतर पुणे. तर जेवण वगैरे झाले आणि आपण बसलोय बाहेर. तर बाहेर वगैरे बसू अर्धा 1 तास आणि मग नंतर जाऊ घरामध्ये, एडिटिंग वगैरे करू आणि मग झोपी जाऊ. तर आता थोडा वेळ तर बाहेरच बसू. आज काहीतरी हाय वाटतं, कारण की हे बघा चंद्राचा उजेड आज लय पडतोय. हे याच्यामुळं तुम्हाला दिसत नाही कॅमेऱ्यामुळं, परंतु आज चंद्राचा उजेड असा पडलेला आहे ना की जसं की दिवसच आहे तसं वाटतंय. म्हणजे आज काहीतरी असेल. आपण थोडा वेळ वगैरे आणि बसू आणि मग जाऊ घरामध्ये. खूप वेळ होतोय आणि खूप वेळ झाला आपण बाहेर पण बसलोय. तर सो गाईस, आता आपल्याला जावं लागेल घरामध्ये आणि आपल्याला ब्लॉगचा एंड पण करावा लागेल, म्हणजेच की आता एडिटिंग वगैरे करावं लागेल. सो गाईस, तुम्हाला जर आजचा आपला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर जोक ना, बाय.